गाईज, तर आता झोपायची वेळ झाली आहे, पण मला एक कंटेंट सुचलाय उद्यासाठी. म्हटलं मग या ब्लॉगची सुरुवात आजपासूनच करू. हे बघा, इथे आहे माझ्याकडे कॉफीचा पुडा नेसकॅफे, 1 किलोचा आहे. याच्यात कॉफी बीन्स कशा आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. ओ भाई साहेब, दाखवायच्या नादात सांडल्या खाली यार. हे बघा, कसं दाखवू आता तुम्हाला. तर या कॉफी बीन्स आहेत, त्याची पावडर करायची आणि मग उद्या सकाळ सकाळ जिमला जायच्या आधी ब्लॅक कॉफी मी कशी बनवतो ते तुम्हाला बघायला मिळेल या ब्लॉगमध्ये. आता या पडलेल्या कॉफीच्या बिया उचलतो आणि ते आपल्याला करायच्यात बारीक मिक्सरमधून आणि ते भरायचे त्या बर्नीमध्ये. आता जरी ही नेसकॅफेची बर्नी असली, योगायोगाने माझ्या बीन्स पण नेसकॅफेचे, पण ही बर्नी काय याच्यावर फ्री मिळालेली नाही आहे. काय होते तर हे मी रेडीमेड आणत होतो. तर मी तुम्हाला सांगतो, हे 440 रुपयाला एवढी किती ग्रॅम आहे सांगू का? 90 ग्रॅम फक्त 440 रुपयाला आहे. म्हणजे 1000 रुपयाच्या 2 बरण्या बरोबर. आणि फक्त 200 ग्रॅम कॉफी येते. आणि हे जे बीन्स आहे ना, याच्यावर प्राईस आहे 1250, म्हणजे 1100 पर्यंत मिळाले मला. आणि ते आहे 1 किलो गाईज. तर तुम्ही कॉफी लवर असाल ना तर हा व्हिडिओ बघा, इंटरेस्टिंग वाटेल तुम्हाला. कारण आजकाल तुम्हाला जर फॅटी लिव्हर असेल किंवा तुम्हाला तुमची फॅट कमी करायची आहे, माझ्या बिया सांडतायत खाली, तर ब्लॅक कॉफी इज द सोल्युशन. ज्या लोकांना बाहेर जाऊन एक्सरसाइज नाही करायची, काय नाही, ब्लॅक कॉफी एकदम कडू असते, पण तुम्हाला एकदा सवय लागली ना, एवढं ॲडिक्शन होतं म्हणजे ते कॉफी लवरच समजू शकतो. आता मी जास्त बोर न करता पटकन आपण मिक्सरमधून बारीक करू. मिक्सर के भांडे में डाले है कॉफी बीन्स, अभी फिरवाते हैं मिक्सर. बटन चालू. इग्नोर दॅट पसारा गाईज. 1 2 3. लोकांना वाटेल इथं काही इडली सांबर चालू आहे का? भैसा वरती आले डायरेक्ट. मला असं खाली बसायला लागते. कॅमेरा फॉलो करतोय मला, त्यामुळे ते असं ट्रॅक करतोय मला, खालचं दिसणार नाही तुम्हाला. आणि सगळं सांडतंय खाली कढईमध्ये. ही झाली आपली कॉफी क्रश करायची पद्धत. हे बघा, आता बर्नीमध्ये भरली मी नेसकॅफेच्या. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट पुढे, ती कॉफी कशी बनवायची. दिस इज माय मोका पॉट. तर याच्यात बनवायची आणि याच्यात प्यायची आपल्याला ती. 11 वाजलेत. आपण आता झोपूयात, कारण सकाळी एकदम पहाटे नाही, 7 वाजता कॉफी बनवणार आहे मी, कारण जिमला जायचं असतं आम्हाला. विवान झोपलेला असतो मेन म्हणजे, आणि सकाळी सकाळी शांतता असते. A few moments later. गाईज, मस्तपैकी ब्लॅक कॉफी पिऊन झाली आहे. मी एक शब्दसुद्धा बोललो नाही, कारण विवान आतमध्ये झोपला आहे. तर मला तो साऊंड रेकॉर्ड करायचा होता कॉफीचा, वरती कशी येते, मग ती तयार झाल्यावर कशी आवाज येतो.
तर कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट करून सांगा. आणि ब्लॅक कॉफी लवर तेच लोक ही गोष्ट समजू शकतात. Catching a breeze, love moving through me like a wildfire, like a wildfire. गुड मॉर्निंग गाईज. ब्लॅक कॉफी घेऊन मी सरळ जिमला गेलो होतो. मग ब्लॉग स्टार्ट नाही केला, कंटिन्यू ब्लॉग करायचा डिसिजन घेतला मी. ब्लॅक कॉफी घेतल्यावर किती एनर्जी येते ब्लॅक कॉफी घेणाऱ्यांनाच माहिती. ट्राय करा तुम्ही, कडू असते पण भारी असते. दे मोबाईल आईचा, बाद झालं. दे आज तू बाय करते, बाय कर. झाला लॉक बंद, बंद केला. बाय कर आत तुला, बाय म्हण ना मोठ्याने. गाई जे बघा गवत गवत नाही ऍक्च्युली गवती चहा आहे. आईने सगळ्यात कापून काढलाय कारण आम्हाला आता ते चांगला नवीन फुटल. आई म्हणते ये ना, काय नाही होत. गावनवर आहे आई, त्यामुळे म्हणते नको. आता हे सगळं राहील का कट करून ठेवायचं. आणि तुम्ही कापून फ्रीजमध्ये जरी ठेवला ना तरी तो राहतो गवती चहा. तर विवान आता उठलाय, बघू आता कापल्यावर कसं दिसतंय. झाड आता उठल्यात झोपेतून. कोणतं पानाचं? तू तर सगळंच कापून काढलं ग, फुटल का परत? हे ॲक्च्युली नागिनीच्या पानाचं झाड आहे. हे इथं काय वाढत नाही असं वाटतंय मला, याच्यापेक्षा मोठं होतच नाही ते. आणि वरती जळून जाते वेल. तरी नागिनीची पानं बघा, जे आपण पान खातो ना पानटपरीवर, त्या पानांचं झाड आहे. कढीपत्ता पण जास्त मोठा होत नाही यार. ते मला वाटते माती चेंज करावं लागत त्याची. का हो सर, झोप झाली का? दूध वगैरे पिऊन झालं? गाईच चायवर बिस्कुट खाणी गेली आज. हे बघा, चहा आणि बिस्किटाचा टाईम झाला आहे. युजली मी चहा पित नाही कारण आज घरी वर्क फ्रॉम होम होतं, त्यामुळे बिस्किट घेतलेत गुड डे आणि चहा. सकाळी एवढं कॉफीचं ज्ञान दिलं, फॅट लॉस, नो शुगर, आणि आता शुगरफुल चाय. कारण लक्ष आली होती आणि तिने दूध आणलं होतं गावावरून. म्हणलं चाय बनवू, आपण चहा बनवू. वा, मस्त झालाय. गवती चहाचा चहा बनवला आहे ने. नाईस. कम ऑन, चलो चला चला पुढे चला. विवान दिसतच नाही मला. आता मी उठले होते माझ्याकडे येईल असं तर हुशार बाळ आहे. झोप झोप आरामशीर झोप आणि रड. कसं रडते दाखवा, रड जोरात. मी उठलो ना, त्याला वाटलं मी घ्यायला आले. Catching a breeze, love moving through me like a wildfire. एक साईड शिकतो. त्याला रिबन पाहिजे होती. राहू द्या, एवढं स्टाईल नाही मारायची. गाईज, प्रियंकाच्या भावाच्या वास्तुशांतीसाठी गिफ्ट घेतलंय आम्ही. संडेला वास्तुशांती आहे आम्हाला. संडे रिबन आहे. आम्ही बॉक्स आणलं दुकानातून, रॅप केलंय. हां, आणि याच्यावर आता नाव टाकायचंय. संडेला जाणार आहे आम्ही तळेगाव दाभाडेला. तर तिथं होणारे वास्तुशांती, गृहप्रवेश आणि सगळं काही. तर संडेचा ब्लॉग आणि या गिफ्टमध्ये काय आहे ते तुम्हाला त्या संडेच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. म्हणजे तो ब्लॉग सोमवारी येईल. अशा प्रकारे गिफ्ट घरच्या घरी रॅप केले. गाईज, मी प्रियंकाला म्हटलं माझे मालिश कर. बघा, साक्षीने प्रियंकाची मालिश केली. आता प्रियंका तू मालिश करणं बनता आहे. तुम्ही एडिटिंग करताय ना? हां, जर चांगली मालिश कर. झोप आली पाहिजे मला डायरेक्ट. आणि कशी मालिश करत असते? टक्कल पडायला लागलेला आहे. बघ की तू भारी टक्कल. हेरिडिटी आहे मला. मी आता एवढं प्रोटीन खातोय तरी तो टक्कल पडलेलाच आहे.
कोण काय काय करते मम्मा? नको तिला मागे लागले मी असं उडत असते. फ्रायडे नाईट आहे, 11 वाजले तर आम्ही झोपतो. आणि विशेष म्हणजे उद्याचा ब्लॉग व्हेरी स्पेशल, व्हेरी 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 स्पेशल होणार आहे. कारण आम्ही कुठे चाललो आहे ते उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवा यार, व्हायरल करून टाका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय केअर, सी यू. मस्त राहा, खात पीत राहा, मजेत राहा. Never the same.